मित्रांनो बघा आता आपण सेवा ट्रान्सपोर्टला आलेलो बघा माल खाली करायला इथं. तर मित्रांनो आता आपण माल लोड केलेला आहे बघा. हा माल लोड केलेला आहे आता. आणि आता हा बघा आपण आलो बंटी ट्रान्सपोर्टला आलो बघा आता. हॅलो गाईज, गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग. वेलकम सोमनाथ पवार न्यू ब्लॉग. तर मित्रांनो कशा आहात, मजेत आहात ना? तर मित्रांनो आपण आता घरामध्येच आहे. तर आपल्याला एक घर सामान भाडं लागलेलं आहे एक. तर ते भाडं असं आहे की टोयॅटोचं शोरूम आहे ना पाथर्डी फाट्यावरती, तिथून काही प्लायचे पीस आणि काही प्लाय मटेरियल आहे ते घ्यायचं आणि आर्टलरी सेंटरला सोडायचं आहे. तर त्याच्यासाठी आपल्याला आहे ना 2 माणसांची पण गरज आहे. तर ती माणसं घेण्यासाठी आता आपण चालू नाक्यावर. तर चला जाऊया आता आपण. घरून निघालेलो आहे आपण आता नाक्यावर माणसांना घेण्यासाठी. हे बघा हे 2 माणसं घेतलेले बरं, पाईपमधून भरले 2 माणसं घेतलेले. तर मित्रांनो आपण 2 माणसं घेऊन बघा आता इथं आलेलो आहे. हे दुकान आहे, या दुकानामध्ये बघा इथं आलेलो आहे. आणि इथं आहे ना हे प्लायचं दुकान आहे. ते सर्व मटेरियल शिफ्ट करायचं आहे दुसरीकडं. मी तुला बोललो ना आपलं चॅलेंज आहे. हे जे मटेरियल आहे ना हे सर्व आर्टलरी सेंटर रोडला शिफ्ट करायचं. चौका बी येणार. हे आमचे 2 माणसं आलेले बरोबर. हाताला नका लागून देऊ. सर्व मटेरियल आहे ना पूर्ण दुकान खाली करायचं बघा सर्व. हाँ जो काम करने होगा सर्व मटेरियल खाली करायचं. हे पूर्ण दुकान आहे ना दुसरीकडे शिफ्ट करायचं. ते सर्व मटेरियल घेऊन जायचं. डिझेल टाकायला आलो. मित्रांनो आपण ते मटेरियल घेऊन इथं आलेलो आहे बघा खाली करण्यासाठी. तेव्हा इथं तेव्हा इथं खाली करताय बघा. सर्व मटेरियल आता इथं खाली करायचं आहे. हे सर्व फर्निचरचं दुकान आहे ना त्याच्यातलं उरलेलं मटेरियल वगैरे आणि त्यांनी ते दुकान तिकडून इकडे शिफ्ट केलेलं आहे. ते त्याच्यामुळं आता आपल्याला अजून एक ट्रिप आहे, दुसरी पण ट्रिप मारायची परत. चला ओके. आलं आहे आता खाली होत, थोडंसंच राहिलं आता. हो पाटील साहेब थोडीसे राहिलं आता. एवढं झाली गाडी खाली आपली. गाडी झाली आता दुसऱ्या ट्रिपला जाऊ आता आपण. मित्रांनो ते प्लायचं भाडं खाली करून आहे ना आपण आता नाक्यावर आलो. नाक्यावर आल्यानंतर आपलं जेवण झालं आणि जेवणानंतर आहे ना आता आपल्याला भाडं लागलेलं आहे सेवा ट्रान्सपोर्टचं. ते लोड करण्यासाठी चाललो आहे आपण. चलो लोडिंग करण्यासाठी, कारण ते भाडं आहे इथून भरायचं आहे आपल्याला आणि सेवा ट्रान्सपोर्ट द्वारका आहे ना तिथं खाली करायचं आहे. चलो लोडिंगला. लोडिंग होती आता गाडी बघा. लोडिंग अरे
नाही हेवी द्या 50 किलो द्या 50 किलो आहे. थोडं रे का हां त्याच्यामुळेच हेवी जाऊ द्या सांभाळून जाऊ द्या वरती हळूच हळूहळू हळूहळू ओके 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 चला लोडिंग झालेलं आहे निघू आता शेवा ट्रान्सपोर्ट तर मित्रांनो आता आपण लोड करून आहे ना निघालेलो आहे शेवा ट्रान्सपोर्टला तर चला गणपती बाप्पा मोरया मित्रांनो बघा बॉम्बे नाका बाहेर खूप ऊन आहे पण पुलाच्या सावली खाली म्हणजे उडान पुलाच्या खाली ना हे काही सावली आहे त्यामुळं थंड वाटतं मस्तपैकी नाही तर जेव्हा आपण उन्हातून गाडी चालवतो ना खूप गरम वाटतं एकदम डोळ्याला त्रास होतो आणि घाम पण खूप येतो त्यामुळे बघा मस्त काही सावली बघा उडान पुलाच्या खाली त्यामुळे भारी वाटतं एकदम बघा हे कोर्ट यार्ड मोठं हॉटेल आहे बघा हे कोर्ट यार्ड म्हणून खूप मोठं हॉटेल आहे बघा मित्रांनो ते इथं ना ते बघा ते शेवा ट्रान्सपोर्ट आहे आपल्याला तिथे जायचं आहे हे बघा ते समोर दिसतं ना शेवा ट्रान्सपोर्ट तिथं हा माल खाली करायचा आहे इथून आपल्याला राईट मारायचं आहे आता हे बघा हे शेवा ट्रान्सपोर्ट मित्रांनो बघा आता आपण शेवा ट्रान्सपोर्टला आलेलो बघा माल खाली करायला इथं तर मित्रांनो आपण ते शेवा ट्रान्सपोर्ट आहे ना तिथं आपण ते 12 नग आहे ना खाली करून आता आपण परत नाक्यावरती चाललोय बघा सगळीकडे मोठमोठे कामं चालू आहे बघा जबरदस्त कामं चालू आहे सगळीकडे बघा जिकडं तिकडं नवीन नवीन बांधकामं चालू आहे हे बघा इथं यामा मोटरसायकलचं शोरूम बघा इथं हे सर्व या रोडला सर्व शोरूम आहे हे बघा हे राष्ट्रवादी भवन आहे नंतर हे बघा सुझुकी मोटरसायकलचं शोरूम हे बघा आणि याच्यानंतर लगेच आहे टी व्ही एस मोटरसायकलचं शोरूम हे बघा हे टी व्ही एसचं शोरूम सर्व शोरूम आहे मित्रांनो इथं हा आहे बॉम्बे नाका तर मित्रांनो आता आपण ते शेवा ट्रान्सपोर्ट आहे ना तिथं माल खाली करून आहे ना आपण नाक्यावर आलो आणि आत्ता जवळजवळ 6 वाजलेले 6 वाजत आलेले तर आपल्याला आता लागलेलं आहे भाडं हे प्रिया या दत्त चौकामधून तर आपल्याला तिथून मटेरियल भरायचं आहे माल भरायचं आहे आणि गंगेवरती आहे ना बंटी ट्रान्सपोर्ट आहे म्हणजे तिली गल्लीमध्ये बंटी ट्रान्सपोर्ट आहे तिथं आपल्याला तो माल पोचून द्यायचा आहे आता गाडी आता लोड होईल बघा आपण लोड करण्यासाठी गाडी लावली बघा इथं तर मित्रांनो आता आपण माल लोड केलेला आहे बघा हा माल लोड केलेला आहे आता आणि आता हा आपल्याला जायचं बंटी ट्रान्सपोर्ट तिली गल्ली गंगेच्या कडेला तिथं चलो चलो ओके चलो मित्रांनो आता आलंय द्वारका बघा जय श्रीराम मित्रांनो हे बघा आला अशोक स्तंभ हा बघा अशोक स्तंभ हा बघा आपण आलो बंटी ट्रान्सपोर्टला आलो बघा आता बंटी ट्रान्सपोर्ट तर इथं गाडी लावली आता माल खाली करण्यासाठी हे बाई तिथं आता गाडी लावली माल खाली करण्यासाठी ओके आपण आता गाडी घेऊन आलेलो आहे आणि बघा गाडी ना आपण इथं लावलेली बघा इथं लावलेली गाडी आणि त्यांची दुसरी गाडी डायरेक्ट येऊन आहे ना तिला टोचन करून सर्व माल आहे ना त्या गाडीत टाकायचा आहे तर म्हणून थांबायला लावलं आहे त्यांनी तर ठीक आहे मित्रांनो हे ट्रान्सपोर्ट आहे ना गंगेच्या कडेला असल्यामुळे ना
रात्रीचं गंगेचं सीन बघा किती सुपर आहे. हे बघा मित्रांनो आता गाडी खाली होती आपली बघा. होऊन जाईल आता गाडी थोड्या वेळाने. ठीक आहे होऊन जाईल. जाऊ घरी आपण. तर मित्रांनो आपण ते दत्त चौकातून जे भाडं भरलं ना आणि ते तिली गल्लीमध्ये ते बंटी ट्रान्सपोर्ट आहे तिथं ते मटेरियल नेऊन सोडलं आणि आपण आता आलेलो आहे नाक्यावरती. तर मित्रांनो जर आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि मित्रांनो तुमच्या काही कमेंट असेल तर कमेंट बॉक्समध्ये करा. आणि मित्रांनो हसत राहा आणि इतरांनी हसत राहा. भेटूया उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत ओके बाय बाय, सी यू.